अभिगुरु अकॅडमी JEE नीट MHT CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय अभिगुरु अकॅडमी घेऊन आली आहेत। मोफत ब्रिज कोर्स 11वी व 12वी इंटिग्रेटेड बॅच। अकॅडमीची वैशिष्ट्ये 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय। आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत। आमचा संपर्क 7722 000009 83 90 00 26 37। पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारी, MIDC बारामती। नमस्कार प्रेक्षक हो, गणा पैलवान YouTube चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या मनोरंजनाचे काम करतच आहोत आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमामुळे आम्ही 100व्या एपिसोडकडे वाटचाल करत आहोत। आमच्या या वाटचालीमध्ये तुमच्याकडून आम्हाला शब्दरूपी आशीर्वादांची गरज आहे आणि त्याचबरोबर जर आपल्यापैकी अजूनपर्यंत कोणी जर गणा पैलवान YouTube चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर तो चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा। आणि हो, आपला जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ सुरू करतो। आई शरा मात्र एक नंबर बनवलाय बरं का, फक्त ह्याचं थोडं काजू बदामाचं असतं ना आणि तो सुंदर लागला असता। अरे तू आणले मागून आणि केले तुझ्यासाठी, ती बघ खा काजू बदाम। लय तोंडाला येते काय बी तुझ्या। आई तू सारखं तो आणते का नाही, मला खायला मिळावं पोटभर खावं मी म्हणून तू चार घरी फिरते, घेऊन येते, मला खायला घालते बी, पण खाताना सांगत राहून मी लोकांच्यातनं आणले म्हणून। काजू बदाम गणेश मागायला लागल्यावर ह्यात नाही टाकल्यावर काय म्हणेल माणूस बरं। अगं असू दे म्हणतो, लहान लेकरू आई समजून नाही का आता तू? मग लोकांचं आहे का मी, लोकांचं आहे का मी, बरं गणेश लोकांचं आहे का बस आता ती खातोय तू खा। पण मी काय म्हणते, अरे ते काम हे करून घे का ह्याचं घराचं, सगळं दारात पसारा पडलाय, हा गावंड्यांना बोलव। तू मला खातानी फक्त काय टेन्शन देऊ नका, मला गप खाऊ दे, नाही तर बघी तुझा शिरा घे, नाही शिरा खा बाहेर नेऊन कुत्र्याला घाल। अरे शिरा खा की, पण ह्यात तूच सांग, एवढा पसारा आणून टाकला, इटा आणून टाकली, कच आणून टाकली, त्याची मातीन पावसा पाण्याचं नको म्हणत होते मी तुला काम करायला। नको म्हणत होते वय ग, तू काय म्हणली घरदार चांगलं कर, नीटनेटके कर, तवा जागा आहे त्याला, घराचं काम करायला काढलं, अवसान नसताना इटा तिक्कच आणून टाकली, गवंडी लावलं, आता मी सामान ना पावसात भिजतंय तेवढं डासळेल, आता पावसाने पाणी मुरून मुरून डासळ दे, मग बसा उघड्या, मला काय करायचंय, तुम्ही नको आई बाप्पाने काय सहकार्य करायला। आम्ही म्हटलं होतं आमच्याकडे पैसे तू काढ, हो का आम्ही केलं ना, आम्ही स्वतःच्या जेव्हा 5-6 खोल्या बांधल्या, आम्ही असं काम केलं नाही, गवंडी नाही आज तर उद्या पैसे नाही तर आमक्याला तमकं नाही, तुला काढाय कोणी सांगितलं होतं असलं का? आमच्या जीवा करतो काय, आम्ही केलं आमच्या जीवा ते आम्ही पूर्ण केलं। या आई तुला एक सांगतो, पैसा पैसा क्या करते, पैसे पे क्या मरती है, एक दिवस इतका पैसा कमी ना की तो पैशावर झुपशील, असं म्हणून म्हणून मला येड लागल। स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, अगं तू नाही तर मला या दुनियेत राहून तरी का उपयोग या, तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझ्याशिवाय कोण आहे मला या दुनियेत। मग मी आता पण 8 अड्ड्याला गावंड्यांचं बिगाऱ्याचं इट्टाचं वाळूचं तपलं तू बघायचं, टेन्शन देऊ नको मला, दिवसादिवस तब्येत कमी व्हायला लागली माझी, सगळं गाव म्हणतंय गरदार होस तर कमी झाली तर हो दे, मी परत खाया प्या घालून तुझी तब्येत वाढील, पण एक लक्षात ठेव, ती पका आहे, बाजीना नाया, ती अमोल या, ही नुसती नामदारी सगळी दाखवाय मित्र, एक कामाचा नाही, घे त्यांच्याकडनं पैसे, असल्या कामाला नाहीत मग कसल्या कामाला ते, ती अगं आधीच हलकट आहे। ते दुसरं काय तो नाव पाडलंय त्या माणसाचं, कोण चेअरमन वय, चेअरमन, हो त्या चेअरमनला तर पहिला गाठके, त्या चेअरमनला तर असं वाटतंय ना मनभर सरपणा आणून जाळावा, इतका नालायक माणूस आहे ती। अरे इतकी वाईट बुद्धी तुझी म्हणल्या, तुला कशी लोक होत्याला, असं नको बोलत जा वाईट लोकांना। आई ह्या लोकांच्यात रोज उठाय बसाय मी आहे, असं नाही बोला बाळा, हा टेन्शनचं काम आहे। बघ काय कर माहिती का, नाही खा एवढा शिरा खा, असू दे, काय आहे माध्यम भरलाय, मी काय करतो माहिती का, बघतो तू जसं म्हणते का नाही, बघतो शेवटी मित्र तर काही उपयोगाला येणार आहेत, 2-4 जणांना पैसे मागून बघतो, तुझ्या मनात समाधान बी करतो, एक तर माझं डोकं हायपर तुला माहिती आहे, त्यांनी जर का पैशाचं नाही दिलं तिथंच बदल धरून मी। अरे हे चुकीचं काम आहे, अरे त्यांनी किती वेळा मदत केली तुला इथनं मागं बी, कोणी लई वेळा मदत केली, त्यांनी मला मदत केली, अरे गाणं म्हणजे त्यांच्या पाठीचा कान आहे, त्यांनी मला मदत नाही केली, मी त्यांना प्रत्येकाला मदत केली। त्या बाजीनांना सरपंचाला कोणी निवडून आणलाय, कोणी
मी ह्या पट्ट्या निवडून आणलाय, आलं का लक्षात? त्यांच्यापासून काम हा, मागच्या बारीला जागा आलती, त्या आमल्या डोक्यावर केस कोणी बसावली? ह्या पट्ट्यानी केस बसावली. हा होय मग, आणि तो चेअरमन त्याला कळत होतं का कपडे कसले घालावते? मी शिकावलं त्याला कपडे कसले घालते. होय मग अग सगळ्याच्या नसा माझ्या हातात आहेत गाई. फक्त माझ्याकडे एकच गोष्ट कमी ह्या दुनियेत, सगळं नॉलेज आहे, फक्त ह्या गोष्टी मी मागे, तो म्हणजे फक्त पैसा. आणि पैसा नाही पैसाच म्हणून महत्वाचा माझ्या आहे बरोबर मग. कोणी नाही. म्हणूनच पैसा कमवणं. तू खा घाशात घास खाली जाऊन द्या ना तू. अरे कशातनं खाली जाऊन केलंय ते खायचं, ते पडलंय आणि नको खाऊ ते म्हणलं तरी खात्याला एवढं 4 घास आम्हाला होईल. होय ना? हो त्यांनाच घाल ना, त्यांना नाही वाटत तालमीत आकडे उतरवायचं. त्यांना उतराय म्हातारा माणूस आहे. हा तुला घालून घालून कटाळा आला. जवान मरायला लागला, त्याच्या आतड्याला फार किरमी पडली, ती तुला कुठलं कळतंय? पडली अशी तब्येत राहिली असते का? जप्ती म्हणून तब्येत आहे अशी. तब्येत आहे हा आणि एक लक्षात ठेवता बस झालं तुझं. तरी मी म्हणतोय माझ्या तब्येतीला नजर कोणाची लागते? या घरच्याच माणसाच्या नजरा लागायला लागल्यात. म्हणून तो टिक्का लावून पाठव. नको लाव टिक्का. टिक्का नको लाव अजिबात, तुझं माझं पटणार नाही अजिबात. चल बरं नको पटू दे. एक लक्षात ठेव, तुझं जर लग्न करायचं असलं, बांधकाम काढलंय, 4 लोक त्या पकाकडनं यांच्याकडनं सगळे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडनं पैसे आण, घराचं काम पूर्ण करणं आम्हाला सांग नको. तुला फक्त खायची अक्कल आहे, कमवायची अक्कल, गमवायची अक्कल आहे, कमवायची अक्कल नाही. 4 पैसे गोळा कर आणि घराचं पूर्ण काम कर, आणि तर लग्न होईल तुझं, नाही तर लग्न होणार नाही. आज बी सांगते उद्या बी सांगते, ही देण्यात ठेव. झालं तुझं आता. अख्खं गाव मला म्हणायचं, गाना तुझी आई म्हणजे कायदाशी नाही, तुझी आई आगाव आहे. पण मी सगळ्याला खोडून काढलं. आज खऱ्या अर्थाने मला कळायला लागलं की खरंच माझी आई आगाव आहे म्हणून. आई मला म्हणती वय तू काय कमावलं? अगं मी हे नाव कमावलंय, फक्त मला पैसा कमावता आला नाही. आणि पैसा अशीच तर सर्वस्व असेल ना, तर ते सुद्धा तुला कमवून दाखवतो. पाण्यावर दिवस काढावा लागतो. गालावरची लाली ही वाढली कशी, सांग तुला चढती का माझी ही मिशी. छळते का? किती वेळा सांगितलं ते मिशी काढा म्हणून, आणि छळते का मिशी? मिशी काढा? येडीबिडी झाली काय? मिशी म्हणजे बाजेनानाची शान आहे, शान. गावात नुसते असे मिशीहून हात जरी फिरवला ना तर अशी टाक 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 बघते ती माझ्याकडं. अहो तुम्हाला किती वेळा म्हणलं ती मिशी काढा, मिशी काढलं तुम्ही लय राजबिंडा दिसताना बघा. अगं येडीबिडी झाली काय? मिशी काढायला होती वे मला? तुमच्या मिशा तुमच्यासाठी बघा छान आहेत, पण माझ्यासाठी लय घाण आहेत बघा. का? मग काय त्या दाढी मिशा तुमचं इतकं वय दिसतं ना, मलाच लाज वाटते कुठं न्यायचं म्हणल्यावर तुम्हाला. वय दिसतं माझं? मग काय तर. काय बोलती अगं तू प्रिया? काय राजपिंडाकडे दिसतो मी मिशात? तर त्या दिवशी आपण इष्टीतून चाललो होतं बघा आईकड, तर ती बाई म्हणली, बाई कोण आहे ही, तुझा बाप बिप आहे का काय? बाप म्हणले? मग काय तर. अगं मग तिला सांगायचं नाही वे, माझा प्रियकर आहे म्हणायचं, प्रियकर. बाई म्हणली एवढी कवळीतून असला नवरा म्हातारा करून दिलाय. अगं तिला काय माहित आहे त्या म्हातारडीला? तिच्या डोळ्याचं कदाचित ऑपरेशन झालं असेल. नाही नाही, ऑपरेशन बिपरेशन काय नाही बघा. मग डोळं तरी ऑपरेशनला आलं असत्याल, त्यामुळं तिला दिसलं नाही. अगं तिला सांगायचं, मी काय, मी तुझा बाजीराव आणि तू माझी मस्तानी. अगं बाई माझा बाजीराव. मग आज सॉरी खुश आहे. खुश म्हणजे? अगं घरच्या लक्ष्मीला कशी बाहेरची लक्ष्मी आणली बघ ना. हे बघ एवढं पैसे. एवढं पैसा? प्रिया तू म्हणत होती ना नुसताच माझा नवरा भिकार आहे, भिकार आहे, नुसतंच गाव बघतो या, नुसताच गाव गाडा चालवतोय. बघ आज पैसे आणलेत कुठून तुम्ही? आणल्यात म्हणजे काय, कुठं चोरी करून आणले ते वय तवा? अगं हे सगळं एक रानातलं आणि दुकानातला प्रॉफिट आहे, हे सगळं मिळून 5 लाख रुपये. 5 लाख? मग काय म्हणलं, घरची लक्ष्मी खुश तर हा बाजीराव बी खुश. ना हे कोण आलं? कोण आहे? गाना? हा या के या गाना. काय चाललंय? काय नाही, ये बस. आयला आज लय सकाळ सकाळी येणं केलं. आता माणूस सावकाराची कडे कधी वाजवतो नाना? कायला का गाना? सावकार मला म्हणतो? अहो सावकार म्हणजे नावात जर तुमच्या सावकारकी नसली तरी पैशा पाण्यात तुम्ही सावकारच आहे. सरपंच म्हणला असता तर चालला असता. हायच मी सरपंच. तुम्हाला जेवढी पदवी बहाल कर एवढं कमीच आहे.
गावचं सावकार बी तुम्हीच, गावचं सरपंच बी तुम्हीच, गावचं वाली तुम्हीच, करता धरताय गावचा तुम्हीच आहेत. बरोबर आहे की. तुमच्या सत्तेशिवाय गावातलं पाणी बी हलत नाही वहिनी. रुबाबा यांचा अग जा की चहा पान. तसं काय येताना चहा नाश्ता ही भरपूर करून आलोय. होय ना. काल कुठं बाहेर गेलता काय रात्री? नाही ना घरीच होता काय? हो. नाही ती वहिनी सारखे हात दाबतात म्हणून म्हणलं कुठं बाहेर घरी गेलता काय 2-3 दिवस. बरं नाना, आता कसं माहिती का, लई फिरवा करा माझ्याकडे वेळ नाही. तर एक माझं छोटंसं काम करा की. छोटासा गावातलं असलं तर करू की, काय असलं किरकोळ. नाही गावातली कामं तर तुम्ही करतात की, आणि मी बी गावातला त्याच्यामुळं पर्सनल काम आहे माझं. बर अशी आलो नाना तुमच्याकडे. म्हणजे काय काम काय हे कळल्याशिवाय तरी काय मी पुढचं बोलणार. नाना काय झालं माहिती का, आई नको म्हणत असताना म्हणलं लग्न होईल. मग लग्न होईल म्हणलं, लग्न तर काय कुठं जमून आलं नाही, जागा बी कुठली आली नाही. तर लग्न होईल या आशेने घराचं काम करायला काढलं होतं. काय झाले, दारात वाळू सिमेंट इटा सगळे येऊन पडले. गवंड्यांनी थोडं बहुत बांधकाम केले. आता विषय काय झाला आहे, आता वाळू आणायला पैसे नाहीत, सिमेंट आणायला पैसे नाहीत, आणि गवंड्यांचा पगार करायला बी पैसे नाहीत. तर सगळा राडा झाला दारात. तर माझं काय म्हणणं होतं, एक मला 50,000 मदत करायची. 2 महिन्यात तुमचं माघारी करतो. ना नाही म्हणणार करा. नाही म्हणण्याचं नाही का ना. आता तुला सांग का माझी काय परिस्थिती झाली या. तुला सांगतो, धान्य सुद्धा माझ्या घरातलं संपलंय. काय बोलताय? मग काय आता काय करून, तांदूळ निवडून हिला म्हणलं कसला तरी भात टाक, आपला पांढरा भात करून खाव, आणि कालवणाला सुद्धा पैसे नाहीत. चेष्टा नाही करणार, इतकी तारांबळ चालली नाही इतकी का ना. काय आता तुला बोलायचंय, परवा दिवशी तर आम्ही उपाशी रह झोपलो. आई शपथ. काय झालं, हिला म्हणलं होतं ही लई ही नाही शेणी. नाना कशाला तुम्ही विनाकारण वहिनी नावानं वराडता यावं. तुम्हाला मी किती वेळा म्हणलं की नाना गावगाड्यातनं लक्ष काढा ना, आपल्या प्रपंचाकडे लक्ष द्या. त्यामुळं तर झालाय खेळ गावगाड्यात. रुपया र नाही रुपया. परवा दिवशी तुला सांगतो खरं अक्षरशः उपाशी झोपलो. असू द्या. काल सकाळी तर गाना अक्षरशः नुसता पोह्याव दिवस काढलाय. पोह्याव काय बोलतो, कांदा पोह अरे दिवसभर. परत अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. हिला कुठं अक्कल आहे तवा. काय करायचं, जा की चहा तरी कर की. अहो तुम्हाला माहिती की साखर सुद्धा नाही बघा घरात. आता काय बुकून आणू का उकळून निसते. बघ का ना, बघ हाय का, साखर सुद्धा संपली आता. तर चहा सुद्धा मिळणार नाही. बस ना, काय नको. तुमची अवस्था बघून अक्षरशः माझ्या डोळ्याला पाणी आलं. नको तू नको रडू. अरे गावच्या राजाचीच अवस्था म्हणल्यावर प्रजेची अशी दुरावस्था होणारच ना. तू नको टेन्शन घेऊ घरात, रडू नको. अहो टेन्शन मला माझं नाही येत. म्हणजे तुम्ही नवरा बायको एवढा हालात दिवस काढताय, तरी तुमच्या चेहऱ्यावर सदैव हास्य आहे. आणि आमच्या घरात निदान आम्ही 1 टाइमचं अन्न खातोय, तरी ती माझी आई मला नाही तसलं बोलती, नाही ती माझा अपमान करते. खरंच नाना आज मला कळलं, आईपेक्षा कधी बायकोच चांगली. माझं लग्न झालं नाही हो नाना. बघू तुझं बी लग्न करून टाकू हिच्या बहिणी संग. करू आई एक बहिणीला बघू आपण. बघा बघा नाना, मी बघतो. अगं पाणी तरी आणखी का, पाणी बी संपलं. असू दे, आणा थोडं पाणी आणा. असू दे. तुझ्यासारखे मूर्ख कोणच नाही. तुला साधं पैसे सांभाळता येत नाहीत, दुसऱ्याचं पैसे ठेवाय आणल्यात आहे. रजाईची निवड ही. लाज वाटाय पाहिजे तुला. अहो ते मी ठेवायला चालले होते. मग तुला असू दे, दुसऱ्याच आहेत ना. भाऊजी देता का? हो, मी आता का ती नीट घे, नीट खालचं. तुला अग करून चुकल्यागत झालंय मला. होय ना. लय दुःखी हात चाललाय का तुम्ही? नाही अरे गाना. होय ना. अरे काय झालं माहितीये का. नाही असू द्या, नका काय सांगू. मला दिसली तुमची परिस्थिती. तुम्ही काय तांदूळ निवाडताय, भात करून खाणार आहे. अरे गाना काल तर दिवस अख्खा तुम्ही पोह्याच काढला नाही का.
काढलाय की गाणं पण ऐक की संभातात एक नाही आपल्या गावातला संभातात्या त्यानं का त्याच्या पोराच्या पाय माझ्याकडे पैसे आणून दिलं आणि काय झालं तू आला हे दुसऱ्याचं पैसे म्हणलं बायकोला म्हणलं नीट ठेव डब्यात होय मग बरं झालं तुम्ही लयच प्रामाणिक वाटत तुम्ही संभातात्याला बँक नाही दिसली तुमच्या घरी आणून ठेवलं संभातात्यानी कसं झालंय संभातात्याचा माझ्यावर लय भरोसा आहे रे होय ना मग काय आणि संभातात्याचं पोर लय पैशाला त्रास देत यार गाणं होय ना ना माझं बी लय बरंच होता राव तुमच्या म्हणून तर इतक्या आशेने तुमच्या इथं आलो होतो पण मला असतं तर लागा ही गाणं दुसऱ्याचं इथं त्यातलं बी दिलं असतं पण उद्या तो संध्याकाळी आला मागाय उद्या आला मागाय तर कुठनं देऊ त्याला मी तीच की अहो लाज वाटाय पाहिजे बाजीराना सरपंच तुम्ही अरे गावचा जर राजा जितका नालायक असेल तो प्रजा डबल नालायक होईल नगुला का गाणं नालायक म्हणू लागा काय म्हणून दुसऱ्याचं पैसे लागा तुझ्या पाया पडतो बाबा मी माझ्या नका पाया पडू ना मला फसवाय जाऊ नका फक्त 50,000 रुपये तुमच्याकडे मागा आलो तर म्हणलं माझ्या घरी तेल नाही माझ्या घरी साखर नाही लगा आणि त्या वहिनी म्हणणाऱ्या म्हणतात नुसती काय बुकणे उकळून आणू का बुकणे आणा आणि म्हणाव हल्ला पाजा निर्लज्ज नवरा बायको दोघं बी तू ए लका गाणा अरे काय लका माणसाला नाही दिलं की लका राग तू ए प्रिया तू इकडे या तुला लाज वाटाय पाहिजे इकडे बाहेर ये तू हॅलो हा चेअरमन पक्का बोलतोय. हा बोल की बघा. ते जरा उचल पाहिजे होती. अरे तुला वेळच्या वेळेला पगार सगळं मिळता येणार आहे मग कशाला तुला उचल लागते रे सारखी. काय झाले कोबा फुटलाय माझा सगळा. लई चिकचिक होती इथं जर्शनच्या ह्याच्यात आणि जर्शनला माझ्या मस्टिडीज रोग बी होतोय जरा चिकचिकमुळं. कोबा करायला वर्षात किती वेळा कोबा करायचा आहे पका. चेअरमन शेतकऱ्याला तर एक अडचण असते का सांगा बरं. हे काढलं ठिगाळ बुजवाव तर तिकडं ठिगाळ पडते. या किती जरी पैसे असलं तरी अडचण येते तीच ना. पगार करताय तुम्ही माझी वेळच्या वेळेला पण नाही चेअरमन आता हो का मी माझ्या डोळे देखत माझी अशी 3-4 ही कालवड आहेत चांगली जित्र पावसा पाण्याचे दिवस सुरू झाल्यात नाही भिजती ठेवू शकत ना. बरं असू दे ती तू ये इथं आल्यावर बघू आपण काय करायचं ते. हा ये इथं घरीच आहे. चालते येतो ठेवू का. अय गाना काय अरे का चालला. अरे का चाललं मग जाऊ नको तर काय करू मग. अरे मी आलतो एवढा पैसे मागायला तू लोकांकडे पैसे मागतो थांबून तरी करू काय. काय होतं माहिती आहे का पक्या मला एक मात्र नक्कीच कळलंय बरं का. मी सगळ्या दुनियेसाठी लय काय केलं बरं का पण आज माझ्या वेळ आली ना तर माझ्यासाठी कोणीच काय करा ना. ए सरळ बोल असं तिरक्यातून तिड्यात बोलू नको. काय केलं माझ्यासाठी तू केलं असं ना अख्ख्या दुनियेसाठी माझ्यासाठी काय केलं. सगळ्या दुनियेपेक्षा तुझ्यासाठी तर लय केलं या. हां मग अरे तुझी बायको तुझ्यापाशी नांदत होती का. कोणी नांदायला लावलं. मी हातापाया पडलो वहिनीला. मी म्हणलो वहिनी लय चांगला घेऊ तेव्हा त्या वहिनी तुझ्या बरोबर नांदा तयार झाल्या आणि तुझा तो सासरा लावत होता का तुझ्या बायकोला तुझ्या बरोबर. अरे म्या पाय धरलं त्यांचं म्या विनंती केली मी हात जोडलं आणि म्हणलं माझ्यासाठी काय. अरे मित्र म्हणून एवढं तर करावंच लागतं एकामेकाला. बरं सांग मित्रा काय तुझा काय प्रॉब्लेम आहे नेमकी अडचण काय तुझी. हो पक्या अडचण तर लय मोठी आहे आणि तशी म्हणाय गेलं तर छोटी बी आहे. काय विषय झालाय तुला माहिती मी घराचं काम काढलं की कुठतरी जागा येईल पोरगी मिळेल. जागा बी आली नाही आणि पोरगी बी आली नाही पण काम माझं सगळं अर्ध्यावर पडलंय. सगळ्याला का घरात दारात राडा झालाय.
हां आई उठल्या बसल्याशिवाय देते त्या गावड्यांचं पैसे थाकले आता वाळू संपली थोडं सिमेंट आणायचे. मला तरी वाटलंच होतं तुझे पैशाशिवाय दुसरी काय अडचण असतीच का नसती रे? असती का नसती? अरे तसं नाही दादा, मला सांग, माणूस आहे म्हणजे अडचण येत राहणार. बरं तू सांग, तुमच्याकडे पैसे नाहीत मागायचं, बरं मला सांग, तू माझ्याकडे येत नाही का पैसे मागायला? नाही नाही येतो मी बी आणि मग आम्ही आलेलो तुला दिसतंय का? तू देतो कधी मला? नाही येतो मागायला पण ए बाबा देऊ नको. मला हे आल्यावर कळलंय की तुझीच अवस्था फाटके, मी मागितलंच नाही तुला, माझं मी चाललो होतो ना. काळजी करू नको. आत्ता चेअरमनला फोन केलता. हां चेअरमन म्हणला या घरी उचल देतो. अरे माझ्या बी कोब्याचं काम होईल, तुझ्या बी घराची डागडुजी होईल. काय बोलतोय? ₹1,00,000 तिथं ₹1,50,000 मागू, जर्शनवर दुधांवर आपल्या थोडं थोडं फिटत जाते. काय बोलतोय? मग तुझ्या आला का नळी आडीला मी नाही यायचं तर कोण यायचं सांग बरं? बस खरंच तू सच्चा मित्र आहे बरं का. चल जाऊ लगेच. चालतोय लगेच या म्हणलाय का? लगेच या कशाला? परत अजून पैशाला 4 वाटा असते ती, गेलं इकडे गेलं तिकडं. पण फक्त पैसे मिळू दे पक्या, त्यांना दाखवतो गाणं काय चीज आहे. कोणाला काय दाखवायचं नाही काय नाही, आपली आपण कामं करायची, प्रगती करायची, एकामेकाला आडीनडीला देत राहायचं. नाही आता आडीनडीला, अरे गाणं माझी नागाचा फन आहे. आता आडीनडीला फक्त डसणार एक एकाला, आलं का लक्षात? जाऊ डायरेक्ट चेअरमनकडे. मी काय म्हणतोय चेअरमन, हा त्या पक्काला जे उचल देत आहे का नाही ते मला उचल द्या. माझ्या आता 3 गाय आहेत बर आणि माझ्याकडे 30,000 रुपये शिल्लक आहेत. बर मला 20-30,000 रुपये द्या. 5-50 हजाराची गाय घेतो एक चांगली मस्त मध्ये, आणि दूध वाढल ना गायचा बी मग तुमच्या डेअरीला. अरे चालतंय की, तुझ्या सारख्याला पैसे दिल्याचं काय वाटत नाही. हा मग त्या पक्काला पैसे देत आहे, तो गोटा करतोय, कोबा करतोय, 5-6 महिन्याला फुटून जातोय, पैसे वेस्टेड जातात सगळं. ती अरे ती कोब्याला पैसे वापरतोय का? घेतोय पैसे इकडे तिकडे वापरतोय, काय त्याला उपयोग तरी होते का त्याला? राम राम. नमस्कार. राम राम. या गाना भाऊ पकाशे. अमोल शेठ. वा वा वा, अमोल शेठ दिसलं म्हणजे साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं. जय हरी विठ्ठल. काय गाणं पका आज इकडं स्वारी काय भानगडे? काय नाही, जरा आलतो काम चेअरमन कडे. ते चेअरमन मगाशी तुम्हाला फोन केलता मी. हो केलता फोन मला, पण ती पका कसं आहे, जर तू 5 लिटर दूध घालून जर 20 लिटर दुधाची उचल घेत असला तर तुला उचल कशाची हो द्यायची रे? म्हणजे तुम्ही ह्याला उचल नाही जाणार होय? अरे उचल कशाची, त्याला फोनवरच बोलणार होतो, पण म्हणलं त्याला समोर घेऊन एकदा बोलावा. ह्याच्या दुधाला साधी फॅट सुद्धा बसा ना. फॅट बसा ना? हा का? सारखं पाणी मिसळून आणतोय दुधात. नाही अहो चेअरमन, पक्या टिपका सुद्धा हो पाण्याचा टाकत नाही. ते काय झालंय माहितीये का, आता पाऊस काय चालू आहे, त्याचे गुर रातभर पाण्यात भिजतात आणि ते पाणी सगळं गुरांच्या अंगात मुरतं या, आणि मग सकाळी येताना दूध पाण्यासारखं येते, त्याची काय चुकी नाही अजिबात. पाणी गुरांच्या अंगात? हो मुरते, हो म्हणते. हो चेअरमन. असं कुठं असतं? पाणी मुरून कुठं पाणी दुधात येतं का? चेअरमन तुम्ही म्हणलं होतं की उचल देतो आता. अरे उचल देतो म्हणलं होतं म्हणजे तुला वर्षातनं 5 वेळा उचल द्यायची म्हणल्यावर मला डेअरी बंद करावं लागेल की. पण आता काय चेअरमन, जर्शनच्या बी किती हाल चालले तिथे बघा बरं. बाजार वाढतात का दुधाचं? तुम्हाला तर माहिती आहे का ना, दुधाचा बाजार रिवर्सच येत चालल्यात. माझा जर्शनचा तिथं कोबा फुटलाय सगळा. आजार होतो. पक्का प्रत्येक जणाचा हेच प्रॉब्लेम आहे. आता सगळ्याचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करत बसलो तर जमल का सांग बरं तू? मग तुम्ही नाही सॉल्व्ह करायचं तर चेअरमन कुणी करायचं सांगा बरं? तुम्हीच आमचं मालक, तुम्हीच आमचं धनी. चेअरमन राव, उचल तर दिली नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला राव. तुम्ही सणासणा बोलता राव, त्याची परतीच समजून घ्या राव. इतक्यांना खड्डे पडले त्या कोब्याला. खरंच गायांना मास्टाळीच होतोय, गुचड होत्या ती, माहिती ती गुर घ्या समजून जरा. आता शेतकऱ्याला त्याचं दूध आणि तू आम्हाला सगळं माहितीये. हे बघ, तुला डेअरीला दूध घालायचं असलं तर घाल, नसलं घालायचं तुला कुठं बी डेअरीला दूध घाल. गरज नाही मला तुझं एक दूध बंद पडलं म्हणून मला काय डेअरी बंद करावं लागत नाही. अहो चेअरमन असं नका करू, राहू द्या, उचल थोडी कमी द्या. हा कमी नाही, पहिली उचल फिटल्याशिवाय तुला 1 रुपया उचल मिळणार नाही. अहो फिटत आली की चेअरमन. आता ह्या अमोलचं बी दूध आहे की तुमच्याकडे? अमोलला दूध आता गाय घ्यायची म्हणून अमोलला पैसे द्यायसाठी बोलावलाय. काय? अरे हे अशा माणसाला पैसे द्यायला काय वाटत नाही. हे असं असते वे, हे अमोल घे आणि गाय घे एक दुसरी. असू द्या हो का, ह्याला दिलं काय आणि त्याला दिलं काय, सारखंच आहे. दोघं माझे मित्रच आहेत, किती केलं तरी. पक्या असू दे, नाही तुला पैसे मिळाला ना, नको टेन्शन घेऊ. अरे नेक्स्ट, अरे असू दे, नेक्स्ट टाइम देते. असू दे, मरू दे. चेअरमन काय पावसाळाभर माझी गुरु अशी पावसात ठेवायची? तुला लाज नाही का? मग तुला लाज नाही का? पाण्यागत दूध घालतो इथं, चरा चरा करतो का? पाण्यागत दूध घालीत मी दूध असतं माझं. असू दे, किती कोर आहे मला चांगलं माहिती आहे. तू बर अमोल, माहिती का, त्यातलं एक 10-15 हजाराची मदत मला करतो. अरे गाणं हीच 20,000 आहेत, 10-15 हजाराची मदत तुला देतो की महिन्याभरात माघार लगेच. अरे मला आता गायला इसार दिलाय, त्याला नाही नेऊन दिल्या बुडेल त्याला की माझं पैसे.
कधी गेले सर दिला म्हणजे मी दिसलो तुला गेले सर दिला का लगेच तू चेअरमन स्वतः होतं. चेअरमन बरं एक काम करा की मला 20,000ची मदत करा की. तुझं आहे का डेअरीला दूध लिटर भर तरी? अहो दूध म्हणून नाही मित्र म्हणून म्हणतोय मी तुम्हाला मदत करा मला लय गरज आहे. ह्यो मला म्हणला होता की चेअरमन उचल देणार आहेत तुम्ही ह्याला उचल नाही दिली मग मी काय करू आता. अरे पण माझ्या उचलीचं राहिलं बाजूला आमल्याला पैसे दिसले की तू मागायला ना तू माझ्या उचलीसाठी आलता का तुझं स्वतःच इथं गोड शिजवायला आलता. मला आता तुला पैसे देणे दिले नाहीत मग तू गप बस की आता तुझा विषय देतील की मिटलाय मला का? जरा विनंती केली तर देतील चेअरमन द्या किंवा तुझं कोणाचं सुद्धा थोबाडीत द्या. का घाण आहे ना तू कोणाला जरी विनंती केली ना तर तुझ्या माया कोणाला येत नाही लय घाण आहे तू इथनं निघून जा आणि त्यातली त्यात तू केलाय टक्कल त्याच्यामुळे तुझी पूर्ण गेली अक्कल. अरे डाकू दिसतोय डाकू एकदम मवाली डाकू मग म्हणा डाकू आता काय बघ, अडला हरी बघ. गाडवाचं अरे. चेअरमनचे पाय धरी पण ती बी त्या- म्हणजे नाही गाढवाचं म्हण की. नाही चेअरमनचे ती मन आहे हो तशी. अरे मन असली तर कुठली मन कुठं वापरू नको. मौली मी हो. मला अक्कल नाही हो. त्या आमल्याकडे बघ का अरे मी तरी हौसनी घालवली पण त्याची तर वाऱ्याने उडून गेली सगळी. वाऱ्याने उडून नाही गेली त्याचा त्यांनी विचाराने केल्यात त्याची. अरे त्यासारखं थोर विचार आहेत का कोणाचं आलं लक्षात. अरे त्याचं जर विचार चांगले आहेत म्हणून तर चेअरमन त्याला 20,000 रुपये कचक्यान दिलं ना काढून. अरे ह्यामुळं तुमची कुठं उभा राहायची सुद्धा लायकी नाही. दुसऱ्याचे माप काढता वे तुम्ही. चेअरमन ह्याला पैसे देऊ नका तुम्ही. पैसे त्याला देणारच नाही. तू आज तर गप्पा तुम्ही. अरे आज असं तुम्हाला बोलल्यावर- कौतुक नाही तुमची आणि असं कशाला बोलल्यावर तुम्ही सांगताय तोंडात आम्हाला? किडं पडतील किड. अरे किड नाही ती प्रत्येकाच्या कर्तृत्वावरच काम असतंय ती. तू कशाला सांगतोय आम्हाला? लाका तुझं जसं की चेअरमनचाच मालक झालाय चेअरमन मग आता चेअरमन तुला सांग माप काढताय वे माणसात तुम्ही. माप नाही काढत लाका मी तुला उच्च विचाराचा म्हणलो लाका अमोल. कळतंय आम्हाला कोण उच्च विचाराचं आणि कोण चांगले तू नाही का विचाराचं. उच्च विचाराचा काय? नाही उच्च विचाराचा नाही तू. अरे नंतर व म्हणताय वे मागणं. बरं ऐक ना झाली बाबा चूक झाली चेअरमन द्या की राव मला पैसे. नाही बाबा त्याला उचल देणार नाही. पहिली उचल फिटल्याशिवाय मी 1 रुपया देणार नाही. पण त्याला नका देऊ मला द्या की. तुला उचल द्यायचा काही संबंधच येत नाही ना. ए तू कोणच्या तोंडाने पैसे मागतोय हाय का तुझं अर्धा लिटर तरी दूध. चेअरमन ह्याचं राहू द्या मरू द्या ह्याचं काय सुद्धा काय नाही बघा. हो खरंच माझी गुरु आवडली म्हणजे- अवघड चाललंय. म्हणजे तुम्ही मला उचल नाही देणार. कसं देणार नाही नका ना देऊ देऊ शकत. नका देऊ मला जर उचल नाही दिलं ना एक दिवस देऊ तुम्हाला उचलल. चल आपलं उचलू दे उचलल तवा बघल. आणि आमल्या जरा नीट बोलत जा माणसाला. अरे तू माझं सगळं नाशवलं मला देणार उचल तू घेतली केशात. जाऊ दे माणसात ठेव नीट पैसे. बोलत जा. नीट बोलत त्यामुळेच माणसं उभा करत नाहीत तुम्हाला. आलं का ध्यानात? नीट वागा चेअरमन. ही असली माणसं जवळ घेत जाऊ नका तुम्ही. अरे बाबा हाय जुना माणूस आहे म्हणून साठी त्याला हे केलंय. बरं असू दे तू काय कर गाई घे आणि उद्यापासून आपल्या नाही, डेअरीवर काय दूध करू चालू आपण? कर. गया नाही जाऊ आपण. हा चल तुमचं पिकअप घेऊन जाऊ. चालतंय चल हा चल. बरं का वहिनी एका तासातच ब्लाऊज शिवून देत असतो पण ह्या ब्लाऊजला 2 दिवस लागलो 2 दिवस. डिझाईन बघावं नुसती कशी झाली फक्त. चांगला शिवलाय. मग माधुरी दीक्षित मागा लागली होती माझ्या हम आपके कोणच्या वेळेस की अशी डिझाईन करा दिलवाले. अजिबात नाही तिला म्हणलं हे नसतं ती म्हणलं स्पेशल माणसासाठी असतं. ती बघा तुमच्यासाठी केली. हा चांगली केली चांगला शिवलाय ब्लाऊज. चांगला ना मग. हा चांगला शिवलाय. ह्याची शिलाई किती झाली? वहिनी तसं बघायला गेलं तर 500 होतं ती पण आपलं माणूस म्हणून 350. हा काय चाललंय वहिनी? काय नाही ब्लाऊज शिवायला दिलेला नेहला आले. होय बर 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 सांग चांगलं शिवून मिळतात बरं का. तिथं सुद्धा भारी नामांकित टेलर आले तर. होय हो हो आणि काय का ही बी चांगलं शिवत्यात हा. पण ही जरा बडबड लय करतात बाकी नाही दुसरं काय. गाना धंदाच असतो रे. बडबड केल्याशिवाय गिराईक बी टिकत नाही. असं नाही दिलं हा. पाहिजे तुमची कला 1 नंबर आहे. तुमचं तोंड शान नाही बघा. हा नाही ब्लाऊज बाकी चांगला शिवलाय पण हा. बरं वहिनी तुमची ती बहीण कुठे आहे हो? बहीण गावाला गेली. हा गावाला गेली काय? गावालाच गेली ती. होय बरं झालं. नाही तसं नाही लय दिवस झाले दिसली नाही म्हणून म्हणलं मागा बी घरी येणार आहे का? होय वहिनी बरं केलं बरं का तुम्ही. हा बहिणीला तुमच्या तिकडं पाठवलं. गावातली काही शान आहे ती वय पोर. हा काय म्हणूनच पाठवून दिली तिकडं. बस खरंच जी माझ्या मनात तीच तुमच्या मनात. बरं केलं. हा चालते जावा वहिनी मग. हा तर शिलाईचं काय मग? 350 रुपये. बरं मांडून ठेवा परत देते. बर चालतंय द्या. हा आणि काय पैसे जर वापरत असलं तर बरं हो का. हो येतील बरं. आता एवढं तुम्ही नाही. चांगलं शिवलंय होय म्हणजे ना? येणार की. नाही. होय दिलवाले तुमच्या मेहण्या आणा की इथं शाळेला. अहो, केवढं मोठं कॉलेज झालंय आता इथं शिकत्याल्या आणि बऱ्याच जणांच्या इथं पाहुणे रावळी इथं शाळेला टाकणार आहे इथं. तुमची आली तर चांगलंच होईल ना.
पण लाईन तुमचा काय आधार थोडा आहे होय. होय ना म्यावण्या ना हो 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 येणार आहेत की उद्याच येणार आहेत त्या. काय बोलताय हो उद्याच. हा बंदूक घेऊन येणार आहेत बंदूक. बंदूक घेऊन हा पोलीस भरतीला टाकल्यात तिकडं. हा झाला कॅम्प उद्या संपतोय त्यांचा. रिव्हॉल्वरच स्वागताला थांबतो तिथं. तो रानगेंडा तो बी पोलीस झालाय काय म्हणजे ती नाही का थोडी पोरगी थोडी होती आपली. पहिलं काम तर तिचंच झालं. पहिलं प्रमोशन म्हणजे तिलाच. हा रनिंग मध्ये बसली. मग हा तो हाती पळालाय का नेटाने. हत्ती 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 नाही हो हाती हाती पळाला. हा आती पळाला म्हणून तर ते मिरिट मध्ये बसला. होय ना? हा तुम्ही थांबा पण स्वागताला. हा? मग मी तर सहज बसलो असतो. माझ्या मला कितीतरी वेळा म्हणायची गणा पोलीस भरती हो म्हणून. आणि का रे गिराईक तुडतो काय माझं आल्याला तोंडाला रप्पू हाणल्यावर कळेल का तुझ्या. चेष्टा केली. धंद्याची चेष्टा माझ्या धंद्याची नाही हा तुमची चेष्टा केली त्या वहिनीची चेष्टा केली तर लक्षात. बर विषय काय होता माहिती दिलवाले. काय बोल की. तुमची आई आजारी असताना मी तुम्हाला एक 20,000 रुपये दिले होतं. हा बरोबर का नाही. हा तर काय झालं माहिती का मागणारच नव्हतो दिलं हे दिलं. पण आता काय झाले माझ्या बिली तारांबळ झाली. तर तेवढं मला 21,000 मग दिला असतं माघार तर बरं झालं असतं. काय 20,000 हो खायला का गाणा का दिलास तर तुला पैसे. तसं मला जाणार बरं का तुझ्या दिलेल्या पैशाची. हां हां दिलं कसं वेळेला पैसे दिले. हो. आता नाही माझ्या कामी आलं पैसे तुझं दिल्यालं काय उलट आई जास्त सिरियस झाली. पण तू वेळेला पैसे दिलं मला त्याची जाण आहे मला. काय माहित आहे का गाणा पैसे तुला 20 काय 30,000 दिलास तर. हां पण आज आहे बिशी. हां संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मला 5,000 भरायचे. ते कमी यायचे मला 5,000 रुपये. बरं बिशीचा माझ्या पैशाचा काय संबंध. ती डोक्यात काय माझ्या ती पैशाची बिशी दिली की अशी आलेली बिशी तुला. नक्की द्याल का आले. अरे बिनधास्त फक्त मला 5,000 दे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. कामच तुझं बी काम होतं माझं बी काम. दिलवाले हा एवढं लबाड आजचाल म्हणून वाटलं नव्हतं बरं का. खरंच इतकं लबाड आहे ना दुनिया हिंडलो पण तुमच्यासारखा लबाड माणूस कुठं गावला नाही. घ्या ना माझी ती बिशी आहे तुम्हाला 5,000 रुपये दे मी तुला लगेच माघार देतो. आणि ही काय पद्धत काय छटछुट दिलवाले टेलर वाटला का तुम्ही तुला? छटछुटच आहे. मलाच अक्कल नव्हती की तुमच्यासारख्या माणसाला मदत केली. लाज वाटाय पाहिजे. वेळ तरी माघार दे जावं. माझी आज परिस्थिती काय झाली माझं सगळं घराचं परपाळ झालं या. अरे पण का ना कुठला नाही म्हणलाय द्यायला पैसे. देतो म्हणलंय तुला उलट 10 जास्त देतो म्हणलंय तुला 30,000 देतो म्हणलंय तुला. आधी 5,000 देऊ ना. अरे नड आहे 5ची माझी. माझ्याकडे जर 5,000 असतं तर तुमच्या दारात आलो असतो का मी. गिराईक बी बघ की आता तुझ्या समोरचं उदाहरण किती शिलाई माग झाली 350. अरे मी 300 200 200 गोळा करतोय. मांडून ठेवा. आता एवढी परिस्थिती आहे का मांडून ठेवायची. पण कसं दिलदारपणा दिलवाले टेलरचा. तू बी लागा गाणं आपलाच आहे रे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कळ काढ फक्त. तुम्ही किती शहाणं आहे ना ते चांगलं कळलं दिलवाले. आलं का लक्षात. अरे फक्त 5,000 दे मला फक्त संध्याकाळी. आलं का. एक ध्यानात ठेवा ते म्हणतात ना जसं तुमचं थोबाड आहे ना तसं तुमचं हृदय बी आहे. एक ध्यानात ठेवा. चुकलं आमचंच. अरे गाणा ऐक अरे बिनधास्त संध्याकाळी 30,000 घेऊन जा. फक्त 5ची गरज आहे. गाणा वेळ आहे का राहिला दिल तर. होय पण का परवडतं का गोरांच्यात काय काय परवडतंय का 25 रुपये दे रे. हा 1700 रुपयाला गोळीचं पोत. 15,000 रुपये पांडाने एकात ऊस घेतलाय. काय बोलतोय मग काहीच परवडत नाही. काय परवडतंय शेण तरी राहतंय का. हे उगं लोकांच्यात कामाला जाण्यापेक्षा आपलं बरं आहे म्हणून करायचंय. खायला मला वाटलं होतं 2-4 गाया घ्यावं होत्या. अजिबात घेऊ नको. होय आई चांगलं चाललंय गायांच्या नादाला लागू नको. अरे गॅरेजची बी ती चाव झाली या. 1715 गॅरेज झाले. पण ते गॅरेज बंद राहिले तर त्याचं खायचं तरी बंद आहे. ह्यांचं खायचं बंद आहे का. हे उद्या 20 रुपयावर दर आलं तर काय करणार. आयला तेवढं बी खरंय गाड्या. हे जाऊ गाड्या जाऊ दे कॅन्सल करून टाकतो बरं का मॅडम. काय मला बरोबर अजिबात काय घेऊ नको. होय 50,000 रुपये उसने मिळतील का मला. 3,000 रुपये पगार झालाय आणि 5,000 रुपये गोळी भुसा झालाय. होय आणि 50 अरे 5 रुपये नाही तर 50 कुठलं. मला माहित होतं रे पंका तुझ्याकडे नाहीत म्हणून आपली चेष्टा केली. जाऊ दे टाक गुरांना खायला टाक. हा जाऊ का 2-4 ऊस घेऊन जातो. अरे सकाळी बी जेवलो नाही का. अरे गुरांपेक्षा तोच जास्त ऊस खाल्ला माझा बसून बसून. मग काय
आता मागाशी 3 आता 5 चालवल्यात. होय का? हा अरे पंका असं दिला का सकाळपासून जेवलो नाही. असं समज की तुझ्याच एका जाऊनीचं वासरू आहे. हा हा असू द्या. हॅलो. हा सर मी प्रिया बोलते बघा. हा हा प्रिया मॅडम बोला. हा ती नाही का आपण रक्कम भरलेली बघा आज 3 महिने पूर्ण झाले. अहो पैशाचं काळजी करूच नका तुम्ही. तुमची मॅच्युरिटी पूर्ण झाली आणि मी रस्त्यातच आहे. तुमचे पैसे घेऊन यायला लागलोय मी घरी. हो काय? नानंतर माझं बाजीनानंतर माझं बोलणं झालंय. हो का? हा बघा मी आपलं दूध का दूध पाणी का पाणी आहे. तुमचे डबल झाले का नाही 3 महिन्यात पैसे. हा हा आता तुम्ही फक्त एक काम करा. तुम्हाला जसं फायदा झाला तुमचं संधीचं सोनं तुम्ही केलंय काय तसं तुमच्यासारख्यांना अजून फायदा होऊ द्या ना काय. आणि राहिली गोष्ट तुम्हाला 4-5 कस्टमर तुम्ही आणले की तुम्हाला 2% देतो की. काय 2% कमिशन? तुम्हाला जसा फायदा झालाय तसा दुसऱ्यांना होऊ द्या आणि तुमचा बी फायदा करून घ्या. मग तर विषयच मिटला की बायाच काय माणसं सुद्धा गोळा करते मी. तुम्हाला तर माहिती आहे आमचं ही सरपंच आहेत गावचं म्हणून. हा तुम्ही बघा 2% कमिशन देणार आहे. काळजीच करू नका तुम्हाला मी. बर बर. हा 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 ठेवू का? हो हो. हा 2% कमिशन लॉटरीच लागली नंतर. काय काकी रानात गेलता काय? रानात गेलते अगं कडवाळ कापायला. का? काय नाही म्हणलं काकीचं काय चाललंय बघावा. काय नाही हेच आपल्या घरचा उद्योग. अहो मी मागच्या हाताने बघा 50,000 रुपये ठेवलेले सासून. बर ती मी एका स्कीम मध्ये गुतावलं. हा अहो काकी मला आज 1 लाख रुपये भेटणार आहेत बघा. असले कसले की बाई 50 1 लाख? हो हो. काय बोलते या? अहो खरंच काकी ती साहेब यायचंय घरी आज. आज ती लय लोकांनी असं बुडावलंय बरं का. तसं तर नाही ना? काय काकी असलं नाही बुडवा बुडवीचं. ती यायचंय तुम्ही या की. माझा तर खरं विश्वास बसत नाही तरी पण मी नाही यायची पण तरी मी बरं बरं का. जर 1 लाख 50,000चं 1 लाख व्हायचं म्हणलं बघा बरं. पण तीच की मला तर ती 50,000चं 1 लाख म्हणजे मला तर वेगळंच काहीतरी वाटतंय बाई. वेगळं नाही काकी. एवढं पैसे रक्कम ते साहेब आला का नाही तुम्ही या त्या साहेबा देखत. 50,000चं जर 1 लाख मिळत असलं 3 महिन्यात तर तो गणेश काय म्हणतोय ते बघेल मी. पण कानातलं म्हणलं तरी मी मोडील भरल पैसे. हा ही विश्वासू ही बघा ही विश्वासू म्हणजे पैसे गुतावल्यात ना आता तुम्ही आल्यावर तुम्हाला कळलंच की तुमच्या देखत पैसे दिल्यावर. बरं बघते मी. पण मला मी काय करायची आज जायचे गावाला आणि जर गणेशला मी फोन करून सांगते. गणेश तर नाही घरी पण त्याला सांगते की अशा करता असं आहे तू जा म्हणून. मला सुद्धा वाटतं सगळ्या गोष्टीचं चांगलं व्हावं काकी. की बरोबर पण असं लय लोकांनी कंपनी त्या लोकांनी साहेबांनी नाही आहो काकी. गोरगरिबांचे पैसे घेतात आणि जातात पळून. तपलं करतात कल्याण गोरगरिबाची घरं जाळतात. आपल्यासारख्याने असं जर केलं तर काय करायचं मग. म्हणून बाय भीती मिळेल. नाही काकी तुमचं माझ्यावर तर विश्वास आहे ना. तुझ्या हाय विश्वास पण तरी पण माझ्या मुलाला विचारलं पाहिजे. गणेशला विचारते मी आणि तुला सांगते. तुम्ही 4 बायकांना बी सांगा काकी. सांगते की आणि ती साहेब यायचंय बघा आज. मग होय का? मग गणेशला पाठवते काकी. चला मग येते मी. बरं बरं सांगा तेवढं गणेश भाऊजींना. सांगते. नमस्कार मित्रांनो. बरं का काय आज इतकी आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे ना की त्या आनंदाने तुम्ही सुद्धा खुश व्हाल. कारण 50,000 रुपये माझ्या परस्पर माझ्या बायकोनं ह्यांच्या कंपनीमध्ये गुंतवलं होतं आणि त्या 50,000चा आज 1 लाख रुपये घेऊन या देण्यासाठी आले ते बघा. 1,50,000चं? हो. आणि कधी उतावलं होतं? अहो 3 महिन्यात दाम दुप्पट म्हणजे सोपं आहे का सांगा बरं तुम्ही. 3 महिन्यात? हो काय 3 महिन्यात. हा आणि डबल असली कसली कंपनी 3च महिन्यात? आता कंपनी काय आहे काय नाही ती साहेब तर सांगतीलच. पण माझं सरपंच या नात्यानं तुम्हाला एक सांगणं आहे की मला म्हणजे माझ्या बायकोचा तर म्हणजे बायकोने केलेल्या कार्याचा मला खूप आनंद झालाय आणि बाकीच्या गोष्टी साहेब सांगतील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. बरं पण माझा एक प्रश्न होता. ही तुमची कंपनी जी डबल पैसे देते तर तुमच्या कंपनीला ही परवडतं कसं? काय पका? हा बरोबर आहे. परवडतं कसं? तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला असं वाटतंय की कंपनीचं नाव तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर आहे. नावच माहित नाही तर काय. तर आमच्या कंपनीचं नाव आहे A1 ग्रीन कंपनी. A1 ग्रीन? हो A1 ग्रीन कंपनीचं नाव आहे. तर आपली कंपनी काय करते एक 3-4 ठिकाणी
इन्व्हेस्ट करते. तुम्ही जो दिलेला पैसा आहे तो कसा इन्व्हेस्ट करते काय, तो कंस्ट्रक्शन लाईनमध्ये इन्व्हेस्ट करते, लँड डेव्हलपमेंटमध्ये काम करते काय, असे 3-4 प्रकारचे किंवा शेअर मार्केटमध्ये पण आपली कंपनी इन्व्हेस्ट करते. आणि त्यातून जो पैसा आहे तो आम्हाला तो खूप भेटतो. आमच्या कंपनीला जर समजा 4 पट पैसे मिळत असेल तर आमच्या कंपनीला डबल करून द्यायला काय अडचण आहे काय. आणि राहिली गोष्ट काय, टाटा काय, अंबानी काय, म्हणजे सगळे जेवढे आहेत त्यांना कुठं काय अडचण आली तरी ते आमच्यातच इन्व्हेस्टमेंट करतात. त्यांना ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो ते पैसे. म्हणजे तुम्ही टाटा अंबानीच्या कंपनीला पैसे कमी पडले तुम्ही पुरवता? हो हो हो, आम्ही पुरवतो. होय सर, म्हणजे तुमची कंपनी सगळ्या बिझनेसमॅनला पैसे देते या. तुम्ही अंबानीला पैसे दिलं, अजून टाटाला पैसे दिलं, मग अदानी ग्रुपला का पैसे दिलं नाहीत बरं? अहो अदानी ग्रुप बी लय डब्यात गेलता की. मग पण अडाणी आमच्याकडे ते आला असता तर आम्ही त्याला पैसे दिले असते. ते आमच्याकडे आलंच नाही ना. चुकला ना, कदाचित तुमची कंपनी त्यांना माहित नसेल. ते आला असतं तर राहिली गोष्ट ते असं पण डब्यात जाणार आहे. तसल्या कंपन्यांना आम्ही जरा बघतो, आम्ही देत पण नाही पैसे. तुमच्यासारख्या गोरगरिबाचे पैसे आहेत कंपनीकडं. गोरगरिबाचा विचार करते बरं का. आता एवढ्या सामान्य जनतेपर्यंत तळागाळात आली म्हणजे कंपनी कशी असेल विचार करून आम्हाला द्यावं लागतात पैसे. गोरगरिबाचे पैसे आहेत ते. तुम्हाला कोणाला काय अजून शंका असेल तर तुम्ही विचारा. बरं माझा साहेब एक प्रश्न आहे, तुम्ही सगळं जे पैसे गोरगरिबाचं गोळा करून नेत आहे आणि ही बुडलं बिडलं तर? अहो एवढी मोठी कंपनी आमची काय, एवढी मोठी कंपनीवर तुम्ही शंका घेताय? पैसे भरू नका, गरज नाही आमच्या कंपनीला तुमच्यासारख्यांची. नाही भरू नका तुम्ही पैसे. अमोल नाही भरतो पैसे मी, पण खरंच डबल होतील का? अहो डबल होणार का म्हणजे मी आज पैसे द्यायसाठीच आलोय. भरतोय सर, कशाला विचारला डबल होतात का? त्यांची कंपनी बुडणार आहे, तुझा घरी नका भरू नका पैसे. ना सगळी माणसं मॅच गोळा करून आणली ती, तू काय असं बोलतोय? द्यायचं माझं पैसे. सर त्याला तसं म्हणायचं नव्हतं. मला एक प्रश्न विचारू का? विचारा. आता समजा माझ्याकडे पैसे नसतात आणि मला पुढच्या आठवड्यात भरायचं, मग मी तुम्हाला फोन करायचा का तुम्ही इकडे येणार काय मी तिकडे यायचं? तुम्ही फोन करायचा. आमची होम सर्व्हिस आहे. मी इथेच पैसे देणार आणि इथूनच घेऊन जाणार. हो, म्हणजे तुम्हाला कुठं जायची गरज नाही, काही नाही. मला फक्त आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही तुम्हाला 8 दिवसांनी फोन केला तर तुम्ही घरी येऊन आमचे पैसे घेऊन जाणार. घरी घेऊन 24/7 सर्व्हिस आहे आमच्या कंपनीची. तुम्ही रात्रीच्या 10 वाजता कॉल केला की मला पैसे आले तर मला आज इन्व्हेस्टमेंट करायचे, त्या दिवसापासून 3 महिने लगेच सुरू. असं पण नाही की बाबा सकाळी भरायचे. आता शक्यतो आज तर कोणाकडे पैसे नसतीलच, पण नेक्स्ट टाइम आले लय परिस्थिती नाही. आता ज्या महत्वाच्या कामासाठी आलो ते महत्वाचं काम करतो. महत्वाच्या कामासाठी असं आलो तुम्ही की प्रिया मॅडमचे पैसे डबल झालेत. 50 इन्व्हेस्टमेंट केलते, 50चे 3 महिन्यात 1 लाख झालेत. आणि ही तुमची रक्कम तुम्ही घ्या तुमच्या ताब्यात. तर हे तुमच्या समोर मी देतोय पैसे. 3 महिन्यापूर्वी यांनी इन्व्हेस्टमेंट केली, 3 महिन्यात डबल झालेत. बा अभिनंदन. तर बघा आता तुमच्या समोरच पैसे यांचे डबल झालेत काय. यांनी आमच्या कंपनीवरती विश्वास ठेवला म्हणून त्यांचे पैसे डबल झाले. आता तुमचा विश्वास आहे का नाही मला माहिती नाही. विश्वास ठेवला तर तुमचे पैसे डबल होतील. काय असं बोलताय साहेब? विश्वास नाही माझा तर पूर्ण विश्वास आहे. तुमचा कुणाचा असू अगर नसू, पण ह्यांच्या कंपनीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि खात्री बी आहे. मी काय करतो साहेब, आता दिलेलं ₹1 लाख आणि दिगते आपण आणलेलं ₹3 लाख. हे 3 आणि हे तुम्ही दिलेलं ₹1 लाख, असं ₹4 लाख. हे आमचे ₹4 लाख गुंतवणूक करा आमचे डायरेक्ट. अरे वा वा वा, एकदा नानांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बघा मला खात्रीच आहे, कारण हे का आजपर्यंत कुठलीच व्यक्ती घरी आणून पैसे देत नाही. त्यामुळे मला ह्या कंपनीवर खात्री. मी एक गावकऱ्यांना तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो, ह्यात कुणाला जर गुंतवणूक करण्याचा इंटरेस्ट असेल तर तुमच्या ह्यानं ती बी मी म्हणत नाही करा म्हणून. तुम्हाला खात्री असेल, विश्वास असेल तर करा, अन्यथा करा करू नका, मला काय लागायचं नाही. चालतंय? बाजीनाना गावच्या मुखियाचाच जर एवढा विश्वास आहे कंपनीवर तर आमचा सुद्धा 100% विश्वास आहे. बरं, बाकी अजून कोणाचा विश्वास आहे? बघा साहेब, ही ₹50,000 वाजवा. स्वप्न होतं की AC टेलरिंगचं दुकान करायचंय.
बर ती माझी तेवढी फक्त माझं स्वप्न तेवढं पूर्ण होऊ द्या तुमच्या कंपनीकडनं. बस या 50चं मला एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी टाळ्या. 50,000 कुठनं आणलं इतकं तुम्ही टेलर? काय करायचंय तुला पका? हा माझं पर्सनल आहे, कष्टाचा पैसा आहे ती. अजून कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची? माझं बी जमा करायच्यात. द्या. किती आहेत हे? 20,000 आहेत. बरं बरं. छान 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 छान. साहेब ही माझं 20,000 रुपये आहेत. अरे वा हा. आणि तुला गाय आणायची होती ना? अरे आता ती डबल पैसे होत्या ना. हा मग डबल गाय आणायच्या. होय ना? हा तेवढं दूध बी डबल जाईल चेअरमनच्या डेअरीला. लय हुशार आहे का, म्हणजे नाही लय जायला. मित्राला द्यायला नाही दिसलं तुला? हा चेअरमन द्यायला दिसलं नाही. तुला पैसे दिलेले आजपर्यंत कधी तू माघार दिलेत आणि माझं द्यायचं. बरं असं साहेब द्यायचं. बरं अजून कोणाचे? साहेब ही सगळी लुंगी सोंगी 20-20, 30-30 हजार 2.5 लाख रुपये घ्या माझं. अरे वा 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 छान छान छान. 2.5 लाख? छान. चेअरमन अहो मी 50,000 मागितलं होतं माझ्या गुरांच्या गोट्यासाठी, ह्याच्या घराच्या थोड्या बांधकामासाठी. गळतंय आमचं घर, पावसात भिजतोय आम्ही, आणि तुम्ही आम्हाला 50,000 दिलं ना 2.5 लाख? वर्षात 4 वेळा उचल दिली. तुम्ही तर म्हणला कुठल्या सदानाचा पैसे ठेवायला दिला तुमच्याकडे म्हणून. हा हो म्हणलो की. आणि मग आता तुम्ही 4 लाख रुपये कंपनी इन्व्हेस्टमेंट केलं, लाज नाही वाटत तुम्हाला? अरे माझ्यासारख्या माणसाला तुम्ही 50,000 रुपये दिले नाहीत. अहो मग मी म्हणतो 50,000 कमी इन्व्हेस्टमेंट केली असते, काय फरक काय पडला असता? अहो तुमच्यासाठी कधी उभा नाही राहिलो मी. मग राहिला की. अरे गाणा 50 काय 1 लाख रुपये देतो. 3 महिने जाऊन दे फक्त. तुमचं ना 1 लाख रुपये तुमच्या जवळच राहू द्या. अहो तुमच्यासारखा ती म्हणतात ना शत्रू पार वाढला, पण मित्र तुमच्यासारखा आगे लागणार नाही. अहो ऐका की, पण तुम्ही एवढं चिडताय का? तुम्ही पण इन्व्हेस्टमेंट करा कंपनीत, तुमचे पण डबल पैसे होतील. काय इन्व्हेस्टमेंट तुम्हाला का दात पाडून देऊ का? दात पाडून देऊ? अहो किती पण इन्व्हेस्टमेंट करा, थोडी इन्व्हेस्टमेंट केली तरी चालेल. थोडं सुद्धा नाही का आम्हाला? ऐका ना, की तुमच्या कंपनीचा बी झाला जाळ आणि आपल्या ह्या जुडदारांचा बी रुपये मिळणार नाही. माझा श्राप आहे तुम्हाला. हळमळ तळमळ लागणार तुम्हाला. याला सुद्धा पैसे माघारी मिळणार नाहीत. हा देहा ठेवा, पळून जाणार कंपनी, पळून. भीक लागणार तुम्हाला, भीक लागणार. जाऊ द्या. अरे कावळ्याच्या श्रापानं कुठं गाय मरती वाय? काय झालं नाना ह्यांना? का गेले असे? ह्याव का साहेब, गावात काय सगळी सारखी असते ते का? काय असते ती मूर्ख माणसं, त्यातलीच ही 2 मूर्ख आहेत आमच्या गावातली. जाऊ द्या मोर द्या, ते विषय सोडून द्या. येतच 3 महिन्यानंतर तुमचे पैसे मी देऊन टाकणार तुम्हाला डबल करून. हा चालतंय, काय अडचण नाही. आणि ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट करायचे आता पैसे नाहीत किंवा तुमचे नातेवाईक वगैरे असतील तरी मला सांगा. आज नाही पुढच्या आठवड्यात कधी पण मला सांगा, मी येईल आणि पैसे घेऊन जाईल. हो कुणाचं किती हे ध्यानात आहे ना तुमच्या? हो हो सगळं ध्यानात आहे, सगळं ध्यानात आहे. काही अडचण नाही. तुमचे पैसे 3 महिन्यांनी मी ह्याच ठिकाणी घेऊन येणार आहे. हा ओके ओके. आणि मला कधी पण फोन करा तुम्ही. पैसे इन्व्हेस्टमेंट जेव्हा करायचे फोन करा मग. हा चला नाना येऊ का? आणि सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांना इन्व्हेस्टमेंट केली. मला विशेष ह्या गोष्टीचं वाटतं की ग्रामीण भागात एवढे पैसे सगळ्यांकडे आहेत, मला विशेष वाटतं, आनंदाची गोष्ट आहे. आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. हो. आणि नाना तुम्ही पण खूप सहकार्य केलं आणि तुमचे पण त्याच्यामुळं आभार मानतो. हा आणि चला येऊ का मग आता? चालतंय. हा हा चालतंय. हे गा ना, अरे डायरेक्ट शेतात तडकाफडकी उठून आला. मग काय करू? पण त्यांनी त्यांचं पैसे लावले तिथं, तुला काय इतका राग येतोय? बरं त्यांचं पैसे द्यायचं नाही द्यायचं त्यांचा अधिकार आहे ना. मग काय मी काय म्हणलं पैसे देऊ नका? अरे त्यांनी कोटभर रुपये लावू दे ना. मग त्यांनी नाही दिलं म्हणून तर आपल्याला राग आला. मग आपल्याकडे नाही म्हणलं ठीक आहे ना. नाही नाही विषय त्याचा नाही चालला. विषय ही लोक सगळी मी जेव्हा पैसे मागा गेलो तेव्हा काय म्हणली की लका आमच्याकडे पैसे नाही. तू हे सांग ह्यातल्या कोणाला मी मदत केली नाही? आमल्याला मदत केली, त्या चेअरमनला मदत केली, बाजनाला तर ना. अरे मला जसं कळतं त्या बाजनाला मी मदत केली. नाही हे हाय खरं बरं का. त्यांनी बी त्यांचा स्वार्थ बघितला, आपल्याला मदत नाही केली. जाऊ दे मरू दे. पण होय आपल्याकडे बी 10,000 रुपये असतं, आपण बी त्यात गुंतविलं असतं का 40-50 हजार झालं असतं. बचत नाही केली मी आत्तापतवर. अरे थेंबे थेंबे तळेसाची थोडी बचत झाली असती ना तर मला कुठंतरी जरशाच्या कोबा करायला उपयोगी पडला असतं. बरं झालं नाही साठलं ती. पैसे साठलं असतं ना असं स्कीम मध्ये गुतावलं असतं आणि गेलं असतं. कसं गेलं असतं? मग काय झालं? अरे आपल्या डोळ्या देखतला का तिथं प्रिया वहिनीला त्या माणसाने 50,000चं 1 लाख रुपये दिलं का नाही? होय ना. मग दिलं की 1 लाख रुपये दिलं की. आणि गोळा करून किती जणांचं नेलं पैसे? अरे बाजीनाने त्याच्या सहित परत 3 लाख आणि 4 लाख झालं. हा परत चेअरमनने तर 2.5 लाख दिलं. नालायक माणूस मला का रुपया दिला नाही तर 10-12 लाख रुपये वस्तून गोळा करून नेलं त्यांनी. 10 लाखाची बेरीज झाली असेल सगळीकडनं आणखी मिळून. आणि इतरत्र गावात विचार कर किती पैसे घेतला असतील. हे काय करतात माहिती का? एक जणाला पैसे देतात ते आणि 10 जणांना गोळा करून येते ती. नाही मला नाही वाटत ती फसवा असेल म्हणून. पैसे आपल्याकडे पाहिजे होतं. नाही बरं झालं.
मला असल्या स्कीममध्ये ना विश्वासच नाही राहिला. अरे ही तर सख्खी जवळची दोस्त बिस्तला का ह्यांनी पैसे माझ्या हातवर केलं आणि कुठली कोणाची कंपनी हा डबल देते 3 महिन्यात. जाऊ दे चल, नको लई टेन्शन घेऊ. वडापाव चारतो तुला, चल सांगवीला जाऊ. चहा प्यायचा का नाही? तुला कसं कळतं मला भूक लागलेली? मला कसं कळलं? अरे भूक लागल्यावर तू असा तापतो, बंग 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 असा नागाचा फणा काढतो तू आणि दुसऱ्याच्या पैशावर हावऱ्यासारखं टपून राहतो. भूक लागली कळतं. निघ चालतं हो. चल वडापाव चारतो. मग काय तर वडापाव चारतो म्हणजे लय मोठा अक्षी पनीर काजू कोफ्ता चारत असल्या का आव्हान नको, ते आपण खाऊ बी शकत नाही. त्याच्याबरोबर मिसळ पाव चारतो. चल. खरंच तुला भूक लागली? लागली भूक मला बी. तुला भूक लागली ना? लागली. मग भूक की मग भूक की हा का कुत्रा आहे मी भूकायला? हा कुत्रा म्हणून कशाला कुत्र्याचा अपमान करतोय? अरे तू तो कुत्र्याचा पिलू या. कुत्र्याचं पिलू? हा चल. म्हणून ताक्या गावाला इलू इलू करतो या. करतो काय पर्याय का त्याशिवाय? शॅम्पल डबल डबल घेऊ आणि 4 पाव खाऊ. चल पोट भरते त्यातच. इतका कसं काय हुशार तू? हुशार? वडाभाजी एक घ्यायची नुसतं शॅम्पल तवलीवर आणायचं. मुंबईत काय केलंय मी? आयला डबल पैसे झालं का नाही, मी काय करणार माहिती का? डबल गाय घेणार आहे. 2 गाया घेणार? 2 गाय घेणार. डबल दूध होईल, पैसे बी भक्कम येते. पैसा डबल. माझं पैसे आलं 20चं 40 येत्या. म्हणजे 40 परत त्याकडे देणार. 40चं 80 येणार 6 महिन्यात. 80 परत देणार. 80चं परत 6 महिन्यात. म्हणजे 3 महिन्यात माझं 4 पट पैसे होते. 1,00,000 सव्वा लाख रुपये झाले. सोनं नाणं करून ठेवायचं. उद्या अचानक लग्न ठरलं, पोरीला गायात काय घालायचं? नाही बरोबर आहे तू. नाही ही लय महत्वाचं आहे बरं का. अरे पोरगी खुश, आय खुश, किती खुश होतील घरची. आणि पोरांनी करून ठेवलं लागलं. प्रीतम बसा. टेलर कोणाची माप घेऊन आला? टेलर अहो आज पैसे भेटणार आहेत आपलं. अरे कशाचं पैसे आणि कशाचं काय? का 3 महिने झालं का नाही? हा त्या साहेबाला फोन लावतोय. हा साहेब फोन उचलला ना. बाजा नानाला पण फोन लावतोय, बाजा नाना फोन उचलला नाही. तुला काय म्हणताय? लागतोय का? बघ की. अहो टेलर बाई तोंडावर नीट ठेवा बरं का. टेलर ऐका की, रात्री बाजीनानाजवळ गेलो तुम्ही, त्याने लावला होता फोन. ती म्हणला उद्या येतो की पैसे घेऊन मी. आता काय म्हणताय तुम्ही? बाजीनानाचा फोन लागा नाही. रिचार्ज बिचार संपला असेल. थांब. अरे लाव की फोन. लावतो की फोन. थांबा की. बंद लागते बाजीनानाचा फोन. काय? 50,000 रुपये दिल तर प्रीतम अरे ते बाजीनानाचा बी फोन लागना, ते आपण पैसे भरले ते एजंटचा बी फोन लागना. तुम्ही आता काय करा? चला पहिलं नानाकडे चला पहिलं. वहिनी कुठे गेलात नाना? हा तुम्ही का बसला असं टेन्शन मध्ये? अहो काय सांगायचंय भाऊजी, ते आम्ही पैसे गुतावलं होतं ना, माणूसच गायब झालाय बघा. वहिनी अहो आता डबल पैसे द्यायचं होतं आम्हाला. पैसे द्यायच्या टायमाला सारखं तुमची काय नाही काय अडचण येते. हा ना वहिनी, बाजीनाना काय म्हणलं होतं घ्या ना, तर डबल पैसे मिळेल की 1,00,000 रुपये तुला बी देईन. घ्या की राव, असं नका करू राव. आता तरी खरंच भाऊजी तसंच झालंय बघा. ते माणूसच गायब, पण त्याचा फोन बी लावते मी, ते फोन सुद्धा लागा नाही बघा त्याचा. मला तर एवढं टेन्शन आलं. एवढं पैसे आम्ही सुद्धा लावल्यात. ना कुठे या? ती पाठच गेल्या त्या माणसाकडे बघायला. काय बोलताय? होय रे पाक्या, गेला असेल होय पैसे. कुठलं जायचं तवा द्यायच्या टायमालाच असं होतं नुसतं. वहिनी आम्हाला ना फसवायला. अहो मी काय खोटं बोलते का भाऊजी? खोटं बोलते का? तर काय खरं बोलताय तुम्ही? नवरा बायको किती चॅप्टर मला माहित नाही वय. कुठे नाना? कुठे का? अहो ते एजंट गेला ना पळून, पैसे भरलेलं. तुम्हाला भरताना मी काय म्हणलो होतं? पैसे भरू नका. खरंच एजंट गेला पळून. खरं जरा त्याचा फोन लागला काय सांग.
हसतोय कुठं अरे मला असं अरे बरं, डोक्यावली केस उभा राहिली की आमच्या पैसे गेले ना सगळं. वहिनी तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही 50,000 रुपये मी गुतावलं होतं. तुम्ही 50,000 आम्ही नाही का भरलं पैसे? अहो त्यांनी तर 4 लाख रुपये भरलेत. माझं बी 40,000 होतं. तुझं जाणार होतं, 2.5 लाख गेलं ना. जाणार ना पैसे. आम्हाला देताना तुमच्याजवळ पैसे नव्हतं आणि तिथं पैसे दिलं वय त्या अनोळखी माणसाला. अरे ते डबल देणार होता, तू काय डबल देणार आहेस होय? ए ती तुमचं जाऊ द्या डबल टिबल ना कुठे सांगा पहिलं. अहो ते पाठच गेलं त्या माणसाला बघायला. यायो पाट गेलाय कुठे गेलं पैसे कुठे आहेत? नाना नाना कोण नाना? ज्यांनी केला गावचा गाणा तोच बाजी नाना. कुठला बाजी ना? आता रे अहो तुम्ही त्या माणसाला बघा गेला होता ना? हो ताई कोण आहे? ए मला बाबा म्हणू नको, दिलवाले टेलर आहे. 50,000 दिल तर तुमच्या देखत. कुठं आहेत पैसे? कुठं आहे माणूस? नाना पैसे ते आज मिळणार होतं 3 महिन्यानं ती डबल. अरे कसला पैसा? ना माझं जर पैसे नाही मिळले ना तर तुम्हाला डायरेक्ट पोलीस स्टेशन दावीन. अरे कुणाला पोलीस स्टेशन धावणार? अरे का तुमचं पैसे गेल्यात, माझं नाही गेलं का? अरे सगळ्यात जास्त माझं पैसे गेल्यात. 4 लाख रुपये घालवलेत हिच्या नादानी. अरे हा हिच्या नादानी घालवलं वय. उठून माझ्या गावकरी बंधू आणि भगिनींनो मला सांगताना अतिशय आनंद होतो. माझ्या बायकोनी मला वाटलं ती इतकी हुशार असेल आणि तिने माझ्या परस्पर 50,000 रुपये दिले आणि बघा तिला 1 लाख रुपये मिळाले. आणि तुम्ही चांड्यांनो टाळ्या वाजवत होता सगळेजण. लाजा वाटली नाही तवा? हा मी पैसे मागितले, मला रुपया कोणी दिला नाही. तवाच मी तुम्हाला सगळ्यांना तटपट दिलता. तुमचं वाटलं होणार, तुमचं पैसे जाणार आणि खरोखरच की गेलं. हा कोण म्हणला होता रे पाणी गाई मरते का? तुम्हीच म्हणला होता की. अरे पण गाणं आम्हाला काय माहित पुढे असा उद्योग होईल म्हणून. ही 2 आहे ती की करणीचं हिरं ह्याचा विश्वास ठेवला आणि गेलो बाकी. होते की मारणार एसीचं तुम्हाला टेलरिंगचं दुकान करायचं. बरं का दिलवाले आणि नाना आणि तुमच्या सगळ्यांना सांगतो, अरे फुकाटची छाव चांगली नसती बाबांनो. अरे 3-3 महिन्याचं कंपन्या पैसे जर डबल देत असते तर कोणी कामच केली नसती ना. आणि तुम्ही एक सांगा, दरवर्षी तुम्ही किती कंपन्या ऐकता? बाजारात आलेल्या डबल पैसे करून देणाऱ्या, शेअर मार्केटला पैसे गुतवा, अमक्यात पैसे गुतवा, डबल होत्याल, 3 पट होत्याल, 4 पट होत्याल. अरे ही एक ते म्हणतात ना, ही बनलेली आहे त्यांची चेन सिस्टीम असते आणि तुम्ही तसल्या आमिषाला बळी पडताय. अरे आमिषाला म्हणजे का ना, अक्षरशः तुला सांगतो या झाला सुकलू आणि मुतलाला मुकलू रो. आता कसं बोलला काय सांगायचं? आणि चेअरमन मला तुम्ही जर मी तेव्हाच कोब्याला पैसे मागितलं दिलं असतं तर आज तुमचं हप्त्याने पैसे फिटलं सुद्धा असतं, माहितीये का? मग ए बाबा उद्या येऊन तुपली उचल घेऊन जा, तुझा तळतळाट नको. होय ना, आता शान झाला तुम्ही उचल द्यायला लागला, तवा दिले नाही. हा गाणं अक्क पाठ गेलो या सगळं गाणं बरं का. पुन्हा पालतं घातलं. धड ती ऑफिसचा बी पत्ता नाही, त्यानं कार्ड दिलंय ती बी लागा. आणि आता माझं तर काय डोकं चालणार, सगळं पैसे गुंतवून असू द्या असू द्या नाही तुला दिला असतं. अहो तुम्ही आम्हाला कुठे देताय तवा? तुम्ही डबल लावलं. अहो निदान आम्ही माघार दिलं असतं आणि काय का नाही होय ना, देताना मी जास्त कमी दिलं असतं. म्हणला दादा नानानं वेळेला दिलंय. कसं असतं का ना माहितीये का, ज्याच्याकडे पैसे नसते ती पैशाला लय इच्छुक असतो, पण ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला नीट पैसे सांभाळता येत नाहीत, वागवता येत नाहीत, खवरटपणा करतात पैशाचा. असं ना आता रडून ही करून का पैसे येणार आहेत का? तरी बी आपण काय करू, त्या माणसाचा शोध घेऊ, त्या कंपनीचा शोध घेऊ, पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ. बरोबर आहे का? शोधून काढू. आणि हो का आपल्या सगळ्याच पैसे गेल्यात, अजून कुणाचं पैसे जाऊ नाहीत ह्याच्या आपण दखल अंदाजी घेऊ. आपण लोकांना सांगू, पाहुण्यारावळांना सांगू, मित्रांना सांगू, नातेवाईकांना सांगू की बाबा नो अशा स्कीममध्ये पैसे लावू नका. अशी कुठली कंपनी नसती की ती 3 महिने डबल करते, 2 महिने डबल करते, वर्षात डबल करते. तुम्हाला जर पैसे ठेवायचंच असेल डबलला ते बँकेत ठेवा, ती बी नॅशनलाइज बँकेत ठेवा. हा लक्षात. मला दिलं तरी चालते की. मग तर काय, डबल बी गेलं आणि सिंगल बी गेलं आणि तू तर मुंबईलाच पळून जाणार. नमस्कार. सरपंच या नात्याने तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला एकच सांगू इच्छितो की जसं आम्ही फसलो तसं तुम्ही फसू नका. जशी आमची अवस्था अशी गहाण झाली कुठं बी पैसे गुंतवून, तशी तुम्ही करून घेऊ नका एवढीच नम्र विनंती करतो. नमस्कार.